सर्वांगीण विकासासाठी निरोगी समाज ही पूर्वअट असते। विकासाची पंचसूत्री या आमच्या कार्यक्रमातील आरोग्य या दुसऱ्या सूत्राकडे मी आता सभागृहाचे लक्ष वेधितो। कोविडच्या काळात आपल्या सरकारने बजावलेल्या कामगिरीचं देश विदेशात कौतुक झालं। राज्यातल्या कोरोना योद्ध्यांनी जीवाची जोखीम पत्करून सेवा दिली। निष्ठेने केली सेवा, ना केली कधी बढाई। दिला शब्द राज्याला की धैर्याने जिंकू लढाई। लढाई लढतानाही विजयाची जागवली आशा। देशाने पाहिलं अवघ्या, आम्ही योग्य दाखवली दिशा। गेल्या 2 वर्षापासून आपण कोविडशी सक्षमपणे लढतो आहोत। त्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी आणि हर घर दस्तक ही अभिनव आरोग्य तपासणी मोहीम आपण राबवली। 8 मार्च 2022 पर्यंत महाराष्ट्रातील 8,74,00,000 व्यक्तींनी लसीची पहिली मात्रा आणि 6,78,00,000 व्यक्तींनी लसीची दुसरी मात्रा देण्यात आली असून 15,87,000 जणांना लसवर्धक मात्रा देण्यात आली आहे। गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात मी आरोग्य संस्थांच्या श्रेणीवर्धन व बांधकामासाठी 7,500 कोटी रुपये किमतीचा 4 वर्षाचा प्रकल्प जाहीर केला होता। या प्रकल्पासाठी हुडकोकडनं 3,948 कोटी रुपयाचं कर्ज घेण्याचा निर्णय शासनाने घेतला। सन 2022-23 मध्ये या प्रकल्पाला हुडको कर्ज सहाय्यातून 2,000 कोटी व 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार 1,331 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल। नियमित अर्थसंकल्पीय निधी व्यतिरिक्त आरोग्य सेवांवर येत्या 3 वर्षात सुमारे 11,000 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्याचे सरकारचं नियोजन आहे। मुंबई शहराबाहेर प्रथम दर्जाची शासकीय ट्रॉमा केअर युनिट नसल्याने तिथल्या गंभीर जखमी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते। राज्यात नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यासाठी भांडवली खर्चाकरता 100 कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी 18 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेविना किडनी स्टोन काढण्यासाठी लिथोट्रिप्सी उपचार पद्धती उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये येत्या 3 वर्षात ही उपचार पद्धती सुरू करण्याचे प्रस्तावित असून त्याकरता यावर्षी 17,60,00,000 रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयामध्ये आधुनिक फेको उपचार पद्धती सुरू करण्याचे शासनाने ठरवले आहे। एकूण 60 रुग्णालयामध्ये ही उपचार पद्धती सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। राज्यातील 50 खाटांपेक्षा अधिक क्षमता असणाऱ्या रुग्णालयांना यांत्रिक धुलाई संयंत्रे आणि 30 खाटांवरील रुग्णालयांना स्वच्छता संयंत्रे देण्यात येणार आहेत। कर्करोगाने वेळेत व जलद निदान तसेच उपचाराच्या उद्देशाने 8 आरोग्य मंडळासाठी 8 मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासाठी 8 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर व हॉस्पिटलला आयुर्वेदिक रुग्णालय आणि औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी मौजे तांबाटी तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील 10 हेक्टर जमीन देण्यात येत आहे। सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशु रुग्णालयांची स्थापना करण्यात येईल। त्यानुसार हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालय स्थापन करण्यात येतील। अकोला व बीड येथे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम व श्रेणीवर्धनाचे काम हाती घेण्यात येत आहे। सन 2021-22 या वर्षात राज्यात रुग्ण खाटांची क्षमता 1,200 कोटीने वाढून विशेषोपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे। राज्यात 49 रुग्णालयांच्या बांधकाम दुरुस्ती व इतर कामासाठी 1,392 कोटी 11 लाख रुपये किमतीच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत। जालना येथे 365 खाटांचे नवी प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यात येत आहे। या रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजे 60 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। महानगरातील तज्ञ डॉक्टरांचं निदान व उपचारांची सेवा ग्रामीण भागातील जनतेस शिवारोग्य योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र स्थापन करण्यात येतील।
पुढील टप्प्यात ही सेवा उपजिल्हा रुग्णालयापर्यंत विस्तारित करण्यात येईल. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला 3,183 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.